प्रथमतः मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो। काल त्यांची नुकतीच जयंती झालेली आहे। त्या अनुषंगानं कराड शहरामधून आमचे जाहिदभाई नायकोडी यांचे गेले बरेच वर्षापासून मागणी आहे की भारतरत्न पुरस्कार हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मिळावा। ह्या अनुषंगाने त्यांनी कित्येक पत्रव्यवहारसुद्धा केलेले आहेत। परंतु काल विविध संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, कारण क्रीडा क्षेत्राला पुरस्कार मिळतोय, अन्य बऱ्याचशा गोष्टीला पुरस्कार दिला जातोय, म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंसुद्धा जे बाबासाहेबांना गुरु मानून रसातळातील लोकांना समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांचं फार मोठं आहे आणि त्यांच्या इतिहासामध्ये खूप त्यांनी त्याग बलिदान करून आज समाजासाठी तळमळीनं त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराची कास पकडून त्यांनी काम केलेलं आहे। त्या अनुषंगानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी एक मागणी केलेली आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा। याकरता आमचे मानवाधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल, त्याचबरोबर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मी स्वतः जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, चार्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे जाहिदभाई नायकोडी, त्याचबरोबर भीम आर्मीचे संविधान रक्षक जिल्हाध्यक्ष आमचे संतोष थोरडे, त्याचबरोबर मानवाधिकारी संघटनेच्या उपाध्यक्ष असो लक्ष्मीताई अर्चना जाधव, त्याचबरोबर कुसुमताई शेवाळे, त्याचबरोबर मानवाधिकारी संघटनेचे शहराध्यक्ष आमचे समीर बागवान, त्याचबरोबर तालुकाध्यक्ष आमच्या सौ दीपाली उस्तेगे मॅडम, त्याचबरोबर उत्तरच्या तालुकाध्यक्ष आमच्या संगीताताई दुपटे यांच्या स्वाक्षरीने आम्ही प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आमची एकच मागणी आहे की येत्या 15 ऑगस्टपर्यंत त्यांना पुरस्काराची पूर्तता करावी व त्यांना संविधानाच्या अनुषंगाने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा। त्या अनुषंगाने आम्ही एक आव्हान केलेलं आहे की येत्या 15 ऑगस्टला आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत, जेणेकरून जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील त्यांनी समाजासाठी क्रांती केलेली आहे, समाजासाठी योगदान दिलेलं आहे। त्या अनुषंगानं बरेच लोकांना पुरस्कार मिळतात, परंतु जो मागासवर्गीय समाजातला तळागाळातल्या समाजाला प्रबोधन करणारा आमचे जे महामानव आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा पुरस्कार जाहीर करावा, अन्यथा आम्ही येत्या 15 ऑगस्टला आम्ही प्रांत कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार आहे। एवढंच या ठिकाणी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर वर्षाताई गायकवाड असता जे खासदार आहेत आमचे चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आणि काल वर्षाताई गायकवाडांनी सुद्धा संसदेमध्ये हा विषय मांडलेला आहे की सदर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा। त्यांच्याबरोबर माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब भीमशक्ती संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने मी एक सातारचा भीमशक्ती जिल्हाध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्व मानवाधिकारीचे संघटनेचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ व भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या अनुषंगाने आम्ही येत्या 15 ऑगस्टला आम्ही प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे। एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडू इच्छितो। अजूनसुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे प्रेमी असतील त्यांनी सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला साथ द्यावी, एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।